नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वर्ग 8वी साठी एक महत्त्वाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे, ज्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे NMMS. NMMS ही परीक्षा फक्त वर्ग 8वी साठी आहे आणि अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. एकतर या परीक्षेचा अभ्यास हा जो शालेय अभ्यासक्रम आहे तोच आहे. फक्त एक विषय जास्त आहे त्याच्यामध्ये, तो म्हणजे बुद्धिमत्ता. त्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो. ठीक आहे. तर या परीक्षेबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. आपल्यापैकी जर वर्ग 8वीचा कोणी विद्यार्थी असेल आणि तुम्हाला जर ही परीक्षा द्यायची असेल, तर एकदा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. ठीक आहे. चला तर पाहूया. NMMS 2026 या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे. या परीक्षेला मराठीमधून आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एक शिष्यवृत्ती योजना आहे आणि त्यासाठी ती परीक्षा घेतली जाते. त्याला इंग्रजीमध्ये आपण नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन असं म्हणतो. आणि ही जी परीक्षा आहे, मग या परीक्षेबद्दल जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न पडतो की बाबा ही परीक्षा कोण देऊ शकतो. तर एक लक्षात ठेवा, ही परीक्षा कोण देऊ शकतो, तर ही परीक्षा फक्त वर्ग 8वी मधील विद्यार्थी देऊ शकतो. वर्ग 8वी मधील ज्याने आत्ताच 7वी पास झालेली आहे, म्हणजे आता सध्या जे 7वीला असतील विद्यार्थी आणि ते 8वीला जाणार आहेत, म्हणजे जे 8वी मध्ये प्रवेश केलेले आहेत ते विद्यार्थी आता NMMS ही परीक्षा देऊ शकतात. आपला आजचा जो हा व्हिडिओ आहे हा मार्च 2026 मध्ये आपण बनवत आहोत. म्हणजे आता जून 2026 ला जे विद्यार्थी 8वी मध्ये जाणार आहेत ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. पण विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी तो विद्यार्थी 7वी पास पाहिजे. 7वी पास झालेला पाहिजे. ठीक आहे. आणि तो 8वीत पुन्हा बसलेला नको आहे. म्हणजे 7वी पास विद्यार्थी पाहिजे, 8वी मध्ये पुन्हा बसलेला नको. त्याला ती एक्झाम देता येत नाही. ही एक्झाम एका विद्यार्थ्याला एकदाच देता येते, पुन्हा एक्झाम देता येणार नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा की बाबा या परीक्षेसाठी विषय कोणते असतात, तर लक्षात ठेवा या विषयासाठी या परीक्षेसाठी दोन विषय असतात. एक असतो सॅट आणि दुसरा असतो मॅट. ठीक आहे. आता सॅट म्हणजे काय, ज्याला आपण स्कूल ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये शालेय क्षमता चाचणी म्हणतो. आणि शालेय क्षमता चाचणी म्हणून हा एक विषय आहे आणि हा विषय असतो 90 मार्कासाठी. यासाठी प्रश्न सुद्धा 90च असतात आणि यासाठी गुण सुद्धा 90च असतात. ठीक आहे. तसंच मॅथ हा विषय आहे, तर मॅथ मध्ये सुद्धा तुम्हाला 90 प्रश्न असतात. मॅथ म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि हे 90 क्वेश्चन त्याचे दिलेले असतात. हा वेगळा पेपर होतो 90 मार्काचा आणि हा वेगळा पेपर असतो 90 मार्काचा. याच्यामध्ये 90 प्रश्न आणि याला सुद्धा 90 मार्क गुण असतात. असा टोटल 180 गुणाचा काय असतो पेपर असतो. आणि 180 पैकी तुम्हाला पास होण्यासाठी 40% घ्यावे लागतात. 40% घेऊन तुम्ही पास होऊ शकता. आणि मग कट ऑफ हे वेगवेगळ्या कास्टनुसार वेगवेगळं लागतं. मग कट ऑफ किती लागणार हे जर पाहायचं असेल किंवा कोणत्या कास्टसाठी काय कट ऑफ लागतं याचा एक पूर्ण व्हिडिओ आपण अगोदरही बनवलेला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. हा, त्यानंतर असे दोन पेपर असतात. आता सॅट हा जो पेपर आहे शालेय क्षमता चाचणी, तर याच्यामध्ये तुम्हाला शालेय विज्ञान असतं. सॅट हा जो पेपर आहे याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला शालेय विज्ञान असतं. त्याच्यानंतर शालेय गणित असतं आणि इतिहास भूगोल हा जो काही भाग असेल हा असतो. या 3 विषयांना मिळून तुमचा हा सॅटचा पेपर असतो. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नसतो विषय. याच्यामध्ये मराठी विषय नसतो, इंग्रजी विषय नसतो. सर्वात महत्वाची गोष्ट, या NMS परीक्षेसाठी इंग्रजी हा विषयच नाही. इव्हन दो मराठी सुद्धा विषय नाही भाषेचा. यामध्ये हे 3 विषय इतिहास भूगोल, गणित आणि विज्ञान हे तुमच्या 8वी वर्गाचं पूर्ण विज्ञान, पूर्ण गणित आणि पूर्ण इतिहास भूगोल. एवढंच नाही तर काही चॅप्टर विज्ञानचे
हे 7वीशी संबंधित आहेत, 7वीच्या वर्गातील संबंधित आहेत, तर त्याचाही थोडाफार आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे असते. आणि हा जो मॅट आहे, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो, तर ही मेंटल ॲबिलिटी टेस्ट ही जी आहे, याच्यामध्ये फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता 90 मार्काचं असतं. 90 क्वेश्चन असतात. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1 तास 1 मिनिट दिलेला असतो. ठीक आहे. अशा प्रकारे तुमची एक्झाम असते 180 मार्काची. ही एक्झाम जनरली डिसेंबर-जानेवारी या महिन्यामध्ये होते. तर आपल्याकडे पूर्ण 9 महिने वेळ भेटतो अभ्यास करण्यासाठी. हां. त्यानंतर मग शिष्यवृत्ती किती असते? ठीक आहे. आपण पात्र झालो, समजा होल्डर झालो, तर नेमकं शिष्यवृत्ती किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे पहा. जर तुम्ही होल्डर झालात, होल्डर झाल्यानंतर तुम्हाला पर मंथ म्हणतो, तर एका महिन्याला ₹1000 भेटतात पर मंथ. पर मंथ, एक महिना. प्रत्येक महिन्याला किती? ₹1000 भेटतात. असं तुम्हाला एका वर्षाचे ₹12,000 भेटतात. एका वर्षाचे 12,000. आणि ही शिष्यवृत्ती लागू असते तुम्हाला पुढे 4 वर्ष. किती वर्ष? 4 वर्ष. म्हणजे तुम्ही 4 वर्ष. म्हणजे तुम्ही 8वीला ही परीक्षा देता, पास होता. तर तुम्हाला वर्ग 9वी 12,000, वर्ग 10वी 12,000, वर्ग 11वी 12,000 आणि वर्ग 12वी 12,000 असे टोटल तुम्हाला एकूण किती? तर ₹48,000 शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे जवळपास तुमचं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण याच्यावरच होऊन जातं. तुम्हाला विद्यार्थ्यांना घरून कुठलाही खर्च मागायची गरज नाही. तर अशी एक ₹48,000 शिष्यवृत्ती मिळवून देणारी परीक्षा NMMS याचं मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ऑनलाईन YouTubeवरती लाईव्ह नाही परंतु रेकॉर्डेड बॅचेस अपलोड करत असतो. रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड करत असतो. तुम्हाला जर बॅचेस आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढे क्लासेस म्हणजे ऑनलाईन घ्यायचे आहेत का? तुम्हाला त्याची आवश्यकता आहे का? ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद. जर NMMS परीक्षेबद्दल आणखीन काही डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक यू.